नव्या नवरीचे 7 दिवस। नेहाचा आज आपल्या सासरी पहिला दिवस होता। भावजय, ननद, काकी सर्वजणी मस्करी करून हसत होत्या। राहुल खोलीत येताच रमा काकीने त्याचा कान ओढत म्हटले, अरे लबाडा, थोडेही थांबत नाही का तुला? आयुष्यभराची सोबत आहे, थोडा धीर धर। नेहाने बघितले की सर्वजण थट्टा मस्करी करत होते, मात्र राहुलची आई म्हणजे नेहाची सासू सुमनच्या चेहऱ्यावर कुठलेच हावभाव दिसत नव्हते। महागडे कपडे आणि दागदागिने घालूनही ती अतिशय सर्वसाधारण दिसत होती। नेहा आणि राहुलचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात झाले होते। कुंदन, हार आणि मोत्यांच्या रंगाच्या घागरा चोळीत नेहा अतिशय सुंदर दिसत होती, तर क्रीम रंगाच्या शेरवानीत राहुलही देखणा दिसत होता। दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपूर्ण घर रिकामे झाले। आता घरात फक्त नेहा, राहुल, राहुलची मोठी बहीण कोमल आणि राहुलचे वडील सुभाषराव व आई सुमन होते। दुसऱ्या दिवशी नेहाला 5 परतवण्यासाठी माहेरी जायचे होते। कोणती साडी नेसायची हे ती ठरवत होती। तेवढ्यात तिला वाटले की सासूबाईंनाच विचारूया। त्यानंतर हातात साड्या घेऊन ती सासूबाईकडे गेली। तिने विचारले, आई सांगा ना, पिवळ्या आणि नारंगी रंगापैकी उद्या कोणती साडी नेसू? सुमन म्हणाल्या, बाळा, तुला जी चांगली वाटेल ती नेस, पण हा नारंगी रंग तुझ्यावर खुलून दिसेल। तितक्यात सुभाषराव रागाने म्हणाले, तू तर अडाणीच राहशील। डोळ्यांना खुपणारा हा रंग थंडीत चांगला वाटतो, एप्रिल महिन्यात नाही। सुमन एकदम गप्प बसल्या। सुभाषराव म्हणाले, नेहा बाळा, तू कोमल ताईला विचार। नेहाला आपल्या सासऱ्यांचे सासूबाईशी असे वागणे अजिबात आवडले नाही। सोबतच तिला अशी भीतीही वाटू लागली की राहुलचा स्वभावही त्यांच्या वडिलांसारखाच असला तर काय करावे? शेवटी मुलामध्ये वडिलांचे थोडेफार गुण असतातच। दुसऱ्या दिवशी नेहा पिवळ्या रंगाची शिफॉनची साडी नेसून गेली। सुमन यांनी सकाळी बटाट्याची भाजी आणि मूग डाळीचा हलवा बनवला होता। नेहाची ननद कोमल म्हणाली, आई, तू आम्हाला लठ्ठ करणार असे वाटत आहे। राहुल रागाने म्हणाला, आई, किती वेळा सांगितले आहे की डाएटसाठीचे पदार्थ बनवत जा। सुभाषराव म्हणाले, तुझी आई हे सर्व कुठून शिकणार? तिला स्वतःच्या कमरेचा घेर वाढवण्यातच धन्यता वाटते। तितक्यात नेहा म्हणाली, मी तर इतका सुंदर नाश्ता पहिल्यांदाच खाल्ला आहे। नेहाने केलेले कौतुक ऐकून सुमनचा चेहरा खुलला। त्यानंतर राहुल आणि नेहा 15 दिवसांसाठी हनीमूनला गेले। त्यावेळी नेहाच्या असे लक्षात आले की राहुलच्या घरून एकतर त्याचे वडील किंवा बहीणच फोन करतात। राहुल आणि नेहा गोव्यातून परत आले तेव्हा कोमलताई तिच्या सासरी निघून गेली होती। नेहाने गोव्याहून आणलेल्या भेटवस्तू सासूबाईंना दाखवल्या। नेहा सासऱ्यांसाठी टी शर्ट आणि सासूबाईंसाठी छान ड्रेस घेऊन आली होती। सुमनसाठी आणलेल्या भेटवस्तू पाहून सुभाषराव म्हणाले, नेहा बाळा, हे काय घेऊन आलीस? तू तुझ्या सासूबाईसाठी? सुमनने ड्रेस कधीच घातलेला नाही। इतकी वर्षे शहरात राहूनही ती थोडीशीही बदललेली नाही। ती काय ड्रेस घालणार? नेहा म्हणाली, अहो बाबा, आधी घातला नाही तर बिघडले कुठे, आता घालणार। दुसऱ्या दिवशी सुभाषराव आणि राहुल कामावर गेले। नेहाकडे अजून 7 दिवसांची सुट्टी शिल्लक होती। ती स्वयंपाकघरात गेली तर तिथे सासूबाई बेसनचे लाडू बनवत होत्या। नेहाकडे पाहत त्या स्मितहास्य करत म्हणाल्या, बाळा, तुला बेसनचे लाडू आवडतात ना? तेच बनवत आहे। नेहा लाडू खात म्हणाली, सासूबाई, खरंच तुमच्या हाताला खूप चव आहे। सुमन निराश होऊन म्हणाल्या, बाळा, गेल्या 30 वर्षापासून जेवण बनवत आहे, त्यामुळे जेवण चांगलेच बनवता आले पाहिजे ना? नेहा म्हणाली, आई, तुम्ही खरंच खूप चांगले जेवण बनवता। सर्वांनाच इतके चांगले जेवण बनवता येत नाही। नेहाच्या लक्षात आले की तिची सासूबाई घरकामात पारंगत होती, पण ती अजिबातच नीटनेटकी राहायची नाही। संध्याकाळ होताच सुमन या सुभाषराव आणि राहुलसाठी पोहे बनवू लागल्या। तितक्यात नेहा तिथे आली आणि म्हणाली, आई, मी चहा बनवते, तुम्ही जा आणि तयार व्हा। सुमन म्हणाल्या, कशासाठी तयार व्हायचे? नेहाने त्यांना नवीन ड्रेस दिला आणि म्हणाली, तुम्हाला नीटनेटके पाहून बाबा खुश होतील। सुभाषराव आणि राहुल घरी आले तेव्हा गरमागरम चहाचे घोट घेत राहुल नेहाला त्याच्या कामावरील प्रोजेक्टबद्दल सांगू लागला। सुभाषराव यांनी सुमनकडे एक तिरपा कटाक्ष टाकला आणि टोमणा मारत म्हणाले, सुमन, मीही तुझ्यासोबत कामावरील प्रोजेक्टबद्दल चर्चा करू शकलो असतो तर किती बरे झाले असते। सुमन डोळ्यातील अश्रू लपवत स्वयंपाकघरात गेल्या। कपडे बदलताना विचार करू लागल्या की सुभाषराव यांनी आतापर्यंत कधीच तिला पत्नीचा सन्मान दिला नव्हता।
सतत तिला अडाणी म्हणायचे. त्यामुळे आपण पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे याचाही सुमन यांना विसर पडला होता. रात्री नेहाला राहवले नाही. तिने राहुलला विचारले, बाबा सतत आईचा अपमान का करतात? यावर राहुल म्हणाला, अगं बाबा खूप हुशार आहेत आणि आई बावळटासारखी वागते, त्यामुळे बाबा तिच्याशी असे वागतात. नंतर नेहाला मिठीत घेत म्हणाला की प्रत्येकजण माझ्यासारखा नशीबवान नसतो की त्याला तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर पत्नी मिळते. दुसऱ्या दिवशी जेव्हा सासूबाई, सुमन आणि नेहा एकट्या होत्या तेव्हा नेहा म्हणाली, आई तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का? तुम्ही बाबांची प्रत्येक गोष्ट काय ऐकता? सुमन म्हणाल्या, बाळा मी तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर नाही, शिवाय स्वतःच्या पायावर उभी नाही. नेहा म्हणाली, तुम्ही सुंदर दिसता, तुमचा बांधाही कमनीय आहे, फक्त चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायची गरज आहे. सुमन म्हणाल्या, उगाच मस्करी करू नकोस. माझी सासू, ननद, भावजय इतकेच नाही तर माझी मुलेही मला अडाणीच समजतात. नेहा म्हणाली, आई तुम्हाला असे वाटते कारण तुम्ही तसा विचार करता. तुम्ही जसा तुमच्याबद्दल विचार कराल तसेच दुसरेही करणार. रात्री जेवताना नेहाने सुभाषराव यांना विचारले की बाबा आपल्या आई खूप छान स्वयंपाक करतात, आपण त्यांना एखादा व्यवसाय सुरू करून दिला तर? सुभाषराव हसत म्हणाले, बाळ आजचे जग सादरीकरणाचे आहे. सुमनसारखे जेवण तर कोणीही बनवू शकते. मार्केटिंग आणि इतर कामे कोण करणार? तुझी सासूबाई कोणाच्या पुढ्यात साधे 2 शब्द बोलू शकत नाही. तिने आयुष्यभर काहीच केले नाही. मग आता 45 वर्षाच्या वयात काय करणार? दुसऱ्या दिवशी जेव्हा सासूबाई, सुमन या स्वयंपाकघरात काम करत होत्या तेव्हा नेहाने व्यवसाय संदर्भातील सर्व आराखडा तयार केला. तिने सुमनचे स्वयंपाकघर नावाचा एक यूट्यूब चॅनल तयार केला. त्यानंतर म्हणाली, आई तुम्ही जे काही बनवाल त्याचा मी व्हिडिओ तयार करेन. हळूहळू सबस्क्रायबर वाढतील आणि त्यातून लोकांना तुमच्या हातच्या चवीबद्दल समजेल. शिवाय यातूनच तुम्ही तुमचे स्वतःचे उत्पन्न मिळवू शकाल. सुमन घाबरून म्हणाल्या, बाळा मला हे जमणार नाही. नेहाने खूपच आग्रह केल्यामुळे सुमन तयार झाल्या. मात्र घाबरून त्यांच्या हातून शेवभाजी करपली. सुमन म्हणाल्या, सांगितले होते ना तुला, मी बावळट आहे, मी काहीच करू शकत नाही. नेहा मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. संध्याकाळी म्हणाली, आई सर्वात आधी तुम्ही तयार व्हा, त्यानंतर काहीतरी साधा नाश्ता बनवा. आपण या रेसिपी पासूनच सुरुवात करू. सासूबाई सुमनने कसाबसा गाजराचा हलवा बनवला. नेहाने त्याचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर तोच व्हिडिओ आपल्या ऑफिस आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला. संध्याकाळपर्यंत सुमन यांच्या व्हिडिओला 200 व्ह्यूज आणि 3-4 कमेंट मिळाले. एकाने लिहिले होते, बायको असावी तर अशी सुंदर, सुशील आणि पाककलेत निपुण. नेहा आपल्या सासूबाईला म्हणाली, बघा आई कितीतरी लोकांना तुम्ही बनवलेला गाजर हलवा आवडला. दुसऱ्या दिवशी सुमन स्वतःच पदार्थ बनवण्यासाठी तयार झाल्या. या नवीन व्हिडिओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास दिसत होता. सून नेहासोबतच ते 7 दिवस कधी गेले हे सुमन यांना समजले नाही. त्या 7 दिवसात सुमन हसायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकल्या. नेहा ऑफिसला जायची तयारी करत होती. सुमन तिच्या खोलीत आल्या आल्या म्हणाली, बाळा आता त्या चॅनलचे काय होणार? नेहा म्हणाली, आई आपण दररोज संध्याकाळी एक व्हिडिओ बनवूया. शिवाय कुणाच्याही मदतीशिवाय स्वतःचा व्हिडिओ कसा बनवायचा हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवेन. नेहाकडून मिळालेले प्रेम आणि सन्मानामुळे सुमन यांच्यातील आत्मविश्वास जागा झाला. सतत त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकू लागले. हळूहळू नेहाच्या मदतीने त्या ऑनलाईन ऑर्डर घेऊ लागल्या. आज सुमन यांना त्यांचा 20,000चा पहिला चेक मिळाला. रक्कम छोटी असली तरी त्यातून आपण काहीतरी करू शकतो याची जाणीव सुमन यांना झाली. त्या व्यक्त होऊ लागल्या होत्या. अडाणी, बावळट राहिल्या नव्हत्या. आपल्या पत्नीचे बदललेले रूप पाहून सुभाषरावही आश्चर्यचकित झाले. राहुल म्हणाला, आई 7 दिवसात सुनीने तुझा कायापालट करून टाकला. नेहा म्हणाली, हुशार त्या आधीपासूनच होत्या, फक्त त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करण्याची गरज होती. सुमन मात्र सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून एक नवीन पदार्थ तयार करण्याच्या तयारीला लागल्या होत्या.